नमस्कार. आवाज स्टुडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत. मी राजेश बारणे. खरं तर आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत की आज गेले 6 महिने झाले लॉकडाऊन आहे. महाराष्ट्रामध्ये नव्याने आलेले जे सरकार आहे, ज्याला 3 चाकी सरकार म्हटलं जातं, कुठलाही प्रशासकीय थेट अनुभव नसणारे उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री म्हणून काम करतात. या कामावरती विरोधकांकडून खूप टीका केली जाते. तर या सगळ्यामध्ये आज महाराष्ट्राची आर्थिक, सामाजिक, राजकीय घडी तर विस्कटलेली आहेत आणि त्याच्यावरती कळस जो आहे तो माध्यमांच्या विश्वासार्हतेचा. तर या संदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी म्हणजे सगळेच प्रस्थापित मीडिया जे आहेत, त्यांचे संपादक जे आहेत ते या विषयांवरती बोलतायत. खरं त्यांच्या बोलण्याच्या पलीकडे जाऊनही काही नवीन माध्यम जे आहेत त्या माध्यमांचे काही संपादक आहेत, हे संपादक आज आपले विचार या विषयावरती मांडणार आहेत. या चर्चेसाठी माझ्याबरोबर इथे आहेत अमीन खान, त्यानंतर भावना संचेती, विशाल मुंदडा, आवाज स्टुडिओचे संपादक आकाश भोसले आणि विकास कुचेकर. आज हे मान्यवर आपल्या बरोबर आहेत. आपण या चर्चेला थेट सुरुवात करणार आहोत. सर्वात प्रथम मी जातोय भावना मॅडमकडे. भावना मॅडम, मला सांगा की आज ही जी परिस्थिती आहे, आज महाराष्ट्र सरकार जे काम करतायत त्याच्यावर आज विरोधक टीका करतायत आणि एकंदर जी महाराष्ट्राची आर्थिक, सामाजिक घडी जी विस्कटलेली, याविषयी तुम्ही काय सांगाल? तसं पाहिलं तरी नवीन सरकार आला आणि थोड्या दिवसामध्येच म्हणजे कोरोनाला सुरुवात झाली. म्हणजे पॅन्डेमिक जे पूर्ण जगभरात त्याची छाया दिसतीये, फक्त भारतामध्येच नाही. आणि याच्यामुळे सगळ्यात जास्त प्रश्न उभा राहिला तो आपल्या आरोग्य व्यवस्थेविषयी. म्हणजे जी आरोग्य व्यवस्थेविषयी इतक्या दिवसामध्ये फक्त बोललं जात होतं ना, ते अनुभवायला सुरुवात झाली की ती किती मोडकळीस आलीये किंवा त्याच्यावर खरंच आपण किती दुर्लक्ष केलेलं आहे. त्याच्यामुळे हा सगळं सुरुवात झाला आणि कोरोना आला, त्याच्यावरती कंट्रोल म्हणण्यापेक्षा तो कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला गेला, पण तेवढं आपली लोकसंख्या आणि याचा विचार करता ते जमलेलं नाहीये. जमलेलं म्हणण्यापेक्षा वेळच मिळाला नाही तेवढा त्याच्यावरती विचार करण्यासाठी किंवा काय. आपण कॅज्युअल होतो की आपल्याकडे येणार नाही किंवा काय असं, पण ते अचानकच सुरू झाल्यामुळे नवीन सरकारला पुरतासा वेळ मिळाला नाही त्यांची सगळी व्यवस्थित मांडणी आणि हे होण्यासाठी. अगदी. म्हणजे हे नवीन सरकार आलं, या नवीन सरकारचा निम्म्यापेक्षा जास्त वेळ हा या कोरोनाच्या काळामधला गेलेला आहे आणि त्यामुळे एकंदरच सगळ्याच बाबतीमध्ये त्यांना आता या ठिकाणी खूप परिश्रम करावे लागतात. तर या विषयावरती विशाल सर, तुम्ही काय सांगाल? एकंदरीत शासनासाठी आपली ही पहिलीच वेळ आहे. जगात मोठ्या मोठ्या प्रमाणावर महामारी येण्याचं हे कदाचित या पिढीने पहिल्यांदा पाहिलेलं आहे आणि त्यामुळे याला सामोरं जाण्यासाठी काय काय आपल्याला तयारी हवी ही कल्पना त्यांना नव्हती. आणि हे संकट आलेलं समजून घेणं, त्याची तयारी करणं आणि त्याची उकल करणं यात बराचसा वेळ गेला. त्यात सरकार नवीन 3 चाकी सरकार, त्यात अर्थव्यवस्थेचा कणा मोडलेला, आर्थिक गणित बिघडलेलं सगळं, शेतकरी कर्जमाफी डोक्यावर, बेरोजगारी, असे एक ना अनेक संकट शासनाला होते. त्यांचं कंबरड मोडलं आणि त्यात जे राजकारण आहे, खालच्या पातळीचं राजकारण या महाराष्ट्रात सुरू आहे, जेणेकरून शासनाला राजकीय समस्यांना तोंड द्यावं का आर्थिक आणि सामाजिक घडी जी विस्कटलेली आहे त्याला सामोरे जावं, हे कळता ह्या दोन्हींचा सांगता घालताना त्यांच्या पळताभुई थोडी होत आहे शासनाची. अगदीच. म्हणजे आज सगळ्या क्षेत्रामध्ये सरकार कुठेतरी अडचणीत सापडलं, म्हणजे कात्रीत सापडल्यासारखी वेळ झालेली आहे. आता तुम्ही सांगितलं की म्हणजे खरं तर पहिली वेळ आहे. आज भावना मॅडमनी सांगितलं की आपण आरोग्याच्या दृष्टीने किंवा आरोग्य सुविधांच्या बाबतीमध्ये किती कमकुवत आहोत हे तर आपल्याला कोरोनाने दाखवलेलं आहे. म्हणजे इथून मागे वेगवेगळे आजार होते, पण त्यावेळेस ही एवढी परिस्थिती जाणवत नव्हती. तर आज या सगळ्यामध्ये कुठेतरी विरोधक सुद्धा या सगळ्याचा बाऊ करतायत का किंवा सरकारला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत का, याविषयी काय सांगाल कुचेकर सर? हॅलो कुचेकर सर, आवाज येतोय? आपला आवाज म्यूट आहे सर. मला विचारलं का? हो हो हो. की आज एकंदर जी परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये खरं तर सरकारने आणि विरोधकांनी हातात हात घालून काम करणं गरजेचं असताना विरोधक कुठेतरी या सगळ्या गोष्टीला बाऊ करतायत का, सरकारला टार्गेट करतायत का, याविषयी काय सांगाल? आकाशजी, बारनेजी, आपण जो प्रश्न विचारलेला आहे या प्रश्नाकडे येत असताना आपला जो विषय आहे की आर्थिक महाराष्ट्राची विस्कटलेली घडी आणि आताचं हे कोरोनाचं संकट, या संदर्भातलं माझं सांगणं आहे की महाराष्ट्र हा नेहमीच देशामध्ये आर्थिक दृष्ट्या प्रगत राज्य म्हणून ओळखलं जातं आणि विशेषतः त्या मुंबई हे आपले
महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे पाहिलं जातं. पण या कोरोनाचं संकट सर्वात जास्त याचा जर फटका बसला असेल तर मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये आहे. आणि ज्या पद्धतीने 1973 ला जो दुष्काळाचा काळ होता आणि त्या दुष्काळाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने खेड्यातून शहराकडे लोंढे उठले होते पोट भरण्यासाठी, त्या पद्धतीने या कालावधीमध्ये, कोरोनाच्या कालावधीत मुंबईमधून गावाकडे जाणाऱ्याचा लोंढा मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी दिसलेला आहे. याचबरोबर या दरम्यानच्या काळामध्ये, सुरुवातीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांचं प्रशासनाशी असणारं नातं किंवा जनतेशी बोलणं हे पुढे पुढे आपल्याला कमी झालेलं दिसतं आणि त्यांचं नाळ जनतेशी थेट संवाद कुठे करताना आपल्याला दिसत नाही. या दरम्यानच्या प्रशासकीय पातळीवरच्या बदल्या आणि अधिकाऱ्यांची कामाचे सगळा गोंधळ याच्यातून सरकार या संकटाच्या काळामध्ये कुठेतरी गोंधळलेली परिस्थिती आपल्याला याच्यामधून दिसते. आणि या दरम्यान विरोधी पक्षाचं जे राजकारण आहे हे सत्तेच्या दृष्टिकोनातून किंवा आपल्याला सत्ता कशी मिळेल, मेन जो रुग्णांना किंवा आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला कोरोनाच्या काळामध्ये, या महामारीच्या काळामध्ये जी अपेक्षा होती त्या अपेक्षाकडे न जाता सत्तेचं राजकारण खेळत बसले. आणि सगळ्यात महत्वाचं ही जी मूकनायक, जो लोकांचा खऱ्या अर्थानं लोकांचा आवाज, गरिबांचा आवाज, या संदर्भात विरोधी पक्षाने बोलायला पाहिजे होतं. मात्र आपले विरोधी पक्ष बोलताना कंगना राणावत, परत कुठले सुशांत सिंग या अभिनेत्याच्या या आपल्याला काय या विरोधकांनी केलेलं दिसतं. अगदी अगदी हे तर आपल्याला लक्षात येतच येतं. आता माझ्याबरोबर इथे स्टुडिओमध्ये आकाश आहे. आकाश, काय सांगाल की या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? आपण सुरुवातीला आपला जो विषय आहे, एकूणच जी विस्कटलेली घडी आहे, ही विस्कटलेली घडी फक्त आर्थिक आहे का, फक्त सामाजिक आहे का, फक्त राजकीय आहे का? एकूणच या सगळ्या ज्या घड्या आहेत त्या विस्कटलेल्या आहेत. आपण बघितलं असेल की एकूणच राजकारणाचं बघितलं, कुठंतरी महाविकास आघाडी सरकार एक चांगल्या पद्धतीने काम करतंय असे काही प्रवक्ते मांडणी करताना आपल्याला दिसत आहेत. विरोधी पक्ष नेते त्याला विरोध करतायत. आपण बघितलं की विधिमंडळाचं एक अधिवेशन झालं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये वाटत होतं की कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी काही महत्वाचे निर्णय होतील किंवा कोरोना संकटामध्ये जी काही एकूण आरोग्य व्यवस्था आहे, आपण पुण्यातली एकूण आरोग्य व्यवस्था बघतोय, मुंबईमधली आरोग्य व्यवस्था बघतोय, काय झालंय आपल्याला माहिती आहे. आर्थिक परिस्थिती जर आपण बघितली तर आपला GDP काय कसा -23 पर्यंत आलेला आहे किंवा या कोरोनाच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये 2 कोटी लोक कसे बेरोजगार झालेले आहेत हे आपण एका बाजूला बघतोय. आणि तिसरं म्हणजे सामाजिक परिस्थिती. आज अनेक लोकांचे भूकबळी जात आहेत, ज्यांच्या हाताची कामं होती ती कामं गेलेली आहेत. मग या लोकांनी काय करायचं? जसं की काल मी एक चर्चा केली होती की जो काही एक कायदा आला आणि त्या कायद्याखाली जेव्हा आपल्याला असं वाटतं संचारबंदी येते, कुठतरी लॉकडाऊन होते आणि मग या लॉकडाऊन मध्ये सर्वसामान्यांनी काय करायचं? आणि कहर म्हणजे इथल्या माध्यमांचा, सुशांत, रिया आणि कंगना याच्या बाहेर येऊन आपण काही मांडणी करताना दिसत नाही. एका बाजूला मला माध्यमांबद्दल बोलताना असं सांगायचं की 2 पद्धतीच्या या ठिकाणी मांडण्या होत आहेत. एका बाजूला आपण फक्त गोदी मीडिया म्हणत असेल तरी आता पत्रकारितेमध्ये सुद्धा डावं उजवं झालंय. म्हणजे काही भूमिका डाव्या पद्धतीने मांडायच्या, काही भूमिका उजव्या पद्धतीने मांडायच्या. निष्पक्ष पद्धतीची जी काही पत्रकारिता आहे ती आपल्याला आज पाहायला मिळत नाही. जसं की आता आपल्याला सुदर्शन टीव्हीचं जो काही वाद होता, जो कोर्टामध्ये गेलेला होता आणि या वादावर सुप्रीम कोर्टाने जे काही फटकारलेलं आहे, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जे चव्हाण के नावाचे जे काही अँकर आहेत ते कुठेतरी अर्णबच्या तालमीतून तयार झालेले पत्रकार आहे असं मला वाटतं. अगदी अगदी या सगळ्याकडे आपण जाणारच आहोत. तत्पूर्वी आपण अमीन सरांकडे जाऊयात. अमीन सर, काही तांत्रिक अडचणींमुळे आता ते कनेक्ट होऊ शकत नाहीये, तर आता आपण पुन्हा एकदा विशाल सरांकडे जाऊ. विशाल सर, मला सांगा की आज जे माध्यमांमधनं जे काही प्रसारित केलं जातंय किंवा जे दाखवलं जातंय समाजासमोर, हे खरंच योग्य आहे का? आणि कुठल्या गोष्टींवर त्यांनी खरं तर आज लक्ष द्यायला पाहिजे आणि ते कुठे लक्ष देतात याविषयी काय सांगाल? माध्यम मुळात समाज आणि शासन यातला दुवा असतात. यांनी शासनावर अंकुश ठेवण्याचं काम करायला पाहिजे. समस्या ज्या आहेत लोकांच्या, समाजाच्या, त्या हिरिरीने मांडल्या पाहिजेत. मात्र आज असं होताना दिसत नाही.
आपण पाहू शकतो की जसं आता आकाश सरांनी सांगितलं की दिल्लीतल्या एका प्रतिष्ठित न्यूज चॅनलचे संपादक यांचा एक प्राईम टाइम शो आहे, त्यावर नुकताच सर्वोच्च न्यायालयानं बंदी आणली आहे. म्हणजे यावरून आपल्याला लक्ष देऊ शकतं की माध्यम कुठल्या दिशेनं जात आहेत, की न्याय व्यवस्थेला याची दखल घ्यावी लागते आणि यावर अंकुश लावावा लागतो. त्याच पद्धतीनं एका तथाकथित न्यूज चॅनलच्या काही रिपोर्टर्सना मुंबईमध्ये अटक झाली. आपल्याला लक्षात येतं की लोकशाही व्यवस्थेमध्ये माध्यमांना चौथा स्तंभ म्हटलं जातं. आणि जर अशा प्रकारे माध्यमांच्या प्रतिनिधींना अटक होत असेल, माध्यमांवरील कार्यक्रमांवर बंदी आणण्याची वेळ येत असेल, तर नक्कीच माध्यमांची दिशा कुठेतरी चुकते, भरकटते. ज्या विषयांना प्राधान्य दिले पाहिजे त्या विषयांना प्राधान्य दिलं जात नाही. तरुणांना असेल, समाजाला असेल, यांची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी माध्यमांकडून होतंय. देशात जीडीपी खाली गेलाय, बेरोजगारी आली आहे, कोट्यावधी लोकांच्या नोकऱ्या गेल्यात, इथून पुढील काळात अजून कोट्यावधी लोक बेरोजगार होणार आहेत, आर्थिक संकट आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. या विषयावर कुठलाही माध्यम आपला आवाज उचलताना दिसत नाही. मात्र रिया, कंगना, सुशांत यासारखे विषय सातत्याने दिवसेंदिवस नव्हे तर महिने लावून धरत आहेत, ज्याला की काहीही अर्थ नाहीये, ज्यातून काहीही निष्पक्ष होणार नाही किंवा सर्वसामान्य माणसाचा याच्याशी कुठलाही संबंध नाहीये. त्यामुळे माध्यमांनी याची मी यानंतर भावना मॅडम बद्दल. भावना मॅडम, मला सांगा, खरं तर म्हणजे या माध्यमांची सुरुवात ही जनजागृतीसाठी किंवा समाजामध्ये कुठेतरी प्रबोधन करण्यासाठी झाली होती. म्हणजे आत्ताचा हा काळ जो आहे कोरोनाचा, या काळामध्ये खरंच समाजाचे प्रबोधन करण्याची गरज आहे. ते काम माध्यमांकडून आज होतंय का? काय सांगाल याविषयी? मला तर पहिली गोष्ट अशी मांडायची आहे की माध्यमांकडून ना पॉझिटिव्हिटी जी यायला हवी ना, ती पॉझिटिव्हिटी येत नाहीये. कोरोनाच्या बाबतीमध्ये पण बऱ्याचशा निगेटिव्ह बातम्या दाखवल्या जातात किंवा त्याच्यावरती भर दिला जातो, किंवा शासन कसं अपयशी ठरत आहे हे सगळं एक दाखवलं जातं. ते मला मान्य आहे की शासनाच्या काही चुका आहेत वगैरे, आणि मेन म्हणजे कोरोनाच्या रिलेटेड ज्या काही सगळ्या आरोग्य सुविधा आहेत त्याच्यावरती फोकस करायला हवं. पुण्यामध्ये इतकं मोठं जम्बो हॉस्पिटल उभा केलं गेलं, त्याची सुरुवातीला आपल्याला काही दाखवलं गेलं का? की ते जेव्हा फेल होत गेलं तेव्हा दाखवत गेलं, पण त्याची सुरुवात कशी झाली, त्याच्यामध्ये काय त्रुटी आहे, त्याच्यावरती कोणी फोकस केलेलं नाहीये. जेव्हा एक पत्रकाराचा मृत्यू झाला त्याच्यानंतर ते जम्बोवरच्या सगळ्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्न उभा केला गेला, पण तुम्ही आधीपासून का दाखवलं नाही? किंवा जनतेमध्ये खूप साऱ्या अफवांना पण ऊत येतात, याच्यामध्ये न्यूजचा पण कुठे ना, म्हणजे न्यूज चॅनलची पण कुठे ना कुठे भूमिका आहे. अफवा पसरवायला नाही पाहिजे. तुम्ही पॉझिटिव्हिटी लोकांना ना, अर्धे लोक तर हे बातम्या बघून त्याच्या आकडेवारी, तुम्ही नेगेटिव्ह आकडेवारी मोठी मोठी करून सांगता, तुम्ही पॉझिटिव्ह आकडेवारी दाखवत नाही. किंवा तुम्ही सुरुवातीला सिरियस केसेसची संख्या जास्त होती, आता सिरियस केसेसची संख्या कमी आहे, नॉर्मली का लोकांना लक्षणं कमी दिसतात आणि लोक पटकन बरे होतात, तुम्ही हे दाखवा. आणि टीव्ही माध्यमांचा लोकांवर खूप प्रभाव असतो. खेड्यामध्ये लोक खूप विश्वास ठेवतात टीव्ही माध्यमांवरती. तर तुम्ही जे एक मुंबई आणि पुण्याची कंटिन्यू इमेज डाऊन केली जात आहे, की म्हणजे लोकांना मृत्यूचे सापळे वाटायला लागलेत. शहर हे इतकं पण नाहीये, म्हणजे कंट्रोल मध्ये येतात. आता पुण्यातला मेन कंटेनमेंट झोन होता जो नानापेठ, भवानीपेठ, तो किती कंट्रोल मध्ये आलाय, तिथे रुग्णांची संख्या किती कमी झाली हे तुम्ही किती दाखवलं? हा मोठा प्रश्न आहे. तर तुम्ही त्याप्रमाणे जनजागृती, शासन कुठे पोहोचत आहे हे सगळं तुम्ही दाखवायला हवं. तुम्ही फक्त दाखवता की कुठे चुकते. अगदी बरोबर आहे. म्हणजे आज कुठेतरी जे समाज माध्यमांमध्ये किंवा आज नागरिकांमध्ये, जनतेमध्ये जी काही भीतीचं वातावरण आहे, भीती पसरवण्यात कुठेतरी त्या आपल्या समाज माध्यमांचा, प्रस्थापित मीडियाचाही खूप मोठा हात आहे असं म्हणायला कुठेतरी वाव आहे असं लक्षात येत आहे. विकास सर, मला सांगा की आज जे काही घडतंय किंवा आज जे समाज माध्यमांमधनं दाखवलं जातंय, जे पेरलं जातंय, हे कितपत योग्य, तुमचं काय याच्यावर मत आहे? बागनेजी, जसं आता मॅडमने सांगितलं ना आणि आपल्याला विशाल सरांनी पण सांगितलेलं आहे, हे आपण ज्यावेळेस आपण या वास्तवाकडे बघत असताना माध्यमांची भूमिका ही सगळं अगदी अलबेल चाललेलं आहे आणि सरकार किती चांगलं काम करतंय हे सांगण्याची नाही. माध्यमांची भूमिका ही जनसामान्यांच्या अडचणी आणि त्याच्या समोर असणारे प्रश्न हे प्रस्थापित सत्तेपर्यंत पोहोचवणं आणि त्या मार्गातून सोडून घेणं हा एक माध्यमांची भूमिका आहे. आणि ही भूमिका माध्यमे विसरलेली दिसत आहेत. याचं कारण तुम्हाला सांगतो की आज लॉकडाऊनच्या काळामध्ये जवळपास 1000च्या वरच्या आत्महत्या झालेल्या आहेत.
पण या आत्महत्याचं कुठलंही वार्तांकन माध्यमांनी आपल्याला केलेलं दिसतंय का? मात्र एक अभिनेता आत्महत्या करतो आणि 24 तास त्याचं कव्हरेज मात्र माध्यमातून चालतं, ही दुर्दैवाची बाब आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की म्हणजे आपल्याकडे आपत्ती आली, मोठ्या प्रमाणात वादळ आलं आणि किनारपट्टीचा संपूर्ण जो भाग आहे हा अगदी उद्ध्वस्त झाला. मग विरोधी पक्षनेते कशा पद्धतीने त्या ठिकाणी फिरत होते आणि मग सरकारपेक्षा विरोधी पक्षनेते कसे तिथे लवकर पोहोचले, या सगळ्याच्या बातम्या मात्र झाल्या. मात्र त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं जे विस्थापित झालेली लोक आहेत, जे खरे बाधित लोक झालेली आहेत, यांचं माध्यमाने कुठं वार्तांकन केलेलं दिसलं का आपल्याला? तर हे मला असं वाटतं की आजकालची माध्यमं ही फक्त आणि फक्त आजचा टीआरपीचा विषय आहे. एखादा विषय लावून झाला की परत त्या विषयाकडे जायचं नाही, ती विस्मृतीत केलेली आहे. त्याच्या लाईक किती झाले, कमेंट्स किती झाले, याच्यावरती फक्त आजच्या न्यूज चालतात की काही, असं जो झालेला भाग आहे हे आता मला वाटतं कुठेतरी बदलण्याची चर्चा आहे. आपला विषय घेतला पाहिजे, आपल्यासारख्या माध्यमातून ही घडवून आणलं पाहिजे, असं माझं मत आहे. अगदी अगदी बरोबर आहे. म्हणजे मगाशी बोलताना असा विषय निघाला होता की प्रस्थापित मीडियाच्या रिपोर्टरला अटक करणं, किंवा म्हणजे आजकाल असं होतं का की आज या मीडियाचाही आवाज कुठेतरी दाबला जातोय आणि त्याच्यामुळे आज मीडिया सुद्धा त्यांचं काम सोडून नको त्या बातम्या किंवा नको ते विषयात पुढे लावून धरत आहे, असं कुठे होतंय का? याविषयी काय सांगाल कसं? चला, योग्य माहिती मिळणं हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे आणि माध्यमांमधून आपल्याला काय मिळतंय हे आज आपण पाहतोय. एक महत्वाची गोष्ट की शिक्षण मंत्र्यांनी काल परवाच सांगितलं की ऑनलाईन एज्युकेशन पासून कोणीही वंचित राहणार नाही. आपण जर विशाल आहे, माझ्याबरोबर भावना आहे, आपण जेव्हा ग्रामीण भागात बघतोय, आदिवासी पाड्यामध्ये बघतोय, एकतर घरामध्ये मोबाईल नाहीत, लॅपटॉप नाहीये. दुसरी गोष्ट असेल तर तिथं रेंजचा, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. मग अशामध्ये हे ऑनलाईन एज्युकेशन कुठपर्यंत, आणि मी काल चर्चेत सुद्धा हेच सांगितलं होतं की शिक्षण मंत्र्यांनी त्याबाबतचा कोणता योग्य कार्यक्रम आखलाय, त्याच्याबाबत काही आपल्याला माध्यमांमध्ये डिबेट होताना दिसत आहेत का? एका बाजूला आपण आता रविश केलाय, एका बाजूला अर्णब केलाय, आणि हे दोन विचार प्रवाहाची आता पत्रकारिता आपल्याला देश पातळीवरती दिसून येते. म्हणजे हे वगळता अन्य पत्रकारही चांगले काम करतायत, पण मग प्रश्न असा येतो की जेव्हा विधिमंडळाचं अधिवेशन येतंय त्यावेळेस अर्णबवरती हक्कभंग आणला जातोय, ज्यावेळेस कुठंतरी काही मांडणी सुदर्शन सारखं माध्यम करतोय त्यावेळेस सुप्रीम कोर्टाकडून फटकारलं जात आहे. खरं तर एकूणच कुठंतरी या माध्यमांना हाताशी धरून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न केला जातोय का, याच्याबाबत सुद्धा खरं तर विशाल भावना आपण विचार करायला पाहिजे. कारण हे एक मोठं षडयंत्र असू शकतं. जसं आता कुचेकर सरांनी सांगितलं की या कोरोनाच्या संकटामध्ये या 4-6 महिन्यामध्ये हजारोहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्याच्यावरती माध्यमांमध्ये डिबेट झालेलं आपल्याला दिसत नाही. उघडा डोळे बघा नीटचा रिपोर्ट आहे की या कोरोनाच्या संकटामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना मुलींची चांगली पसंती आहे. त्याच्यावरती चांगले 2-3 डिबेट, चांगले 2-3 रिपोर्ट आपल्याला केलेले दिसत आहेत. मात्र जे कुपोषणाने मरत आहेत, ज्यांना आज काय खायचं, ज्यांचे भूकबळी जात आहेत, त्याच्यावरती माध्यमे आता आपल्याला वार्तांकन करताना दिसत नाहीत. आणि माझं असं स्पष्ट म्हणणं आहे, ते माझं वैयक्तिक मत असू शकतं की या बऱ्याच माध्यमांचे अँकर जे आहेत ते पक्षाचे प्रवक्ते म्हणून आज भूमिका मांडताना आपल्याला दिसत आहे. मला एक मुद्दा मांडायचा आहे. तर आपला आता वार्तांकनाचा विषय चाललेला आहे, तर सीमेवरती जो आता सगळा तणाव आहे भारत आणि चीन सीमेवरती, तो म्हणजे आपल्या बातम्यांमध्ये आपली तयारी कशी सुरू आहे हे वगैरे तिथे जाऊन जे वार्तांकन केलं जातं ते मला अत्यंत चुकीचं वाटतं. तुम्ही आपल्या स्वतःहून आपल्या देशाच्या सगळ्या चांगल्या सुरक्षित ज्या गोष्टी आहेत किंवा आपल्या आहेत ते तुम्ही कसे दाखवू शकता, किंवा आपले सैन्य कुठे थांबले, काय करते. परवा एका मोठ्या मराठी न्यूज चॅनलनी सीमेवरती जाऊन कशी तयारी चालली आहे किंवा किती सैन्य आहे हे तुम्ही आपल्या शत्रूला स्वतःहून आपले दरवाजे कशाला उघडे करून देता ना. या पॉलिसीचा सुद्धा थोडासा याच्यापूर्वी ताज हॉटेलवरती जो हल्ला झाला होता त्यावेळेसही जे टीव्हीवरती डायरेक्ट वार्तांकन होत होतं त्याच्यामधनं पाकिस्तानमध्ये बसलेल्या आतंकवाद्यांना इथलं काय चाललंय हे कळलं. म्हणजे अगदी मला हेच म्हणायचं की तुम्ही देशाच्या सुरक्षतेसोबत कसे खेळू शकता. तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी, तुमच्या स्वतःच्या नाही का व्ह्यूज मिळावेत, चांगलं कव्हरेज मिळावं, यासाठी तुम्ही सीमेवरती कसं काय करू शकता. सध्या चीनकडून आपल्याला पत्रकारितेला काही एथिक्स शिकवले जातात, बरोबर आहे. तर ते कुठंतरी या माध्यमांमधून दिसत नाहीयेत आपल्याला.
हो, मला स्वतःला काल हे खूप जाणवलं की अरे तुम्ही देशाच्या सुरक्षतेसोबत कसे खेळू शकता. म्हणजे तुम्ही स्वतः दरवाजा ओपन करून म्हणता की या आमच्या घरामध्ये आहे आणि आम्हाला असं हे करून टाका. तुम्ही आपले कच्चे दुवे सांगता, पक्के दुवे सांगता. तुमचा अभ्यास आहे, मान्य आहे, पण तुम्ही ते दुसऱ्यांसमोर सांगू नका. भले ते मराठी माध्यम असू दे, कोणतंही माध्यम असू दे, पण ते तुम्ही देशाची सुरक्षता कशाला, ते प्रश्न नाही दाखवले तरी चालू शकतात. म्हणजे नाही का, देशाच्या सुरक्षतेला ज्याने हानी पोहोचू शकते ते प्रश्न तुम्ही दाखवू नका. म्हणजे सीमेवर तयारी वगैरे कशी चालली हे नका दाखवू. भले दुसऱ्या काही गोष्टी असतील त्या तुम्ही दाखवा, पण तुम्ही इतकं ब्रीफली कसं दाखवू शकता ना. अगदी अगदी बरोबर. म्हणजे सीमेवर सरकारने सुद्धा अशा गोष्टींवरती कारवाई करणं गरजेचं आहे. अगदी म्हणजे सीमेवर घडणाऱ्या घडामोडींचं वार्तांकन करणं गोष्ट वेगळी आहे, पण तिथे आपली कितपत तयारी झाली हे शत्रू समोर उघड करणं हे चुकीचं आहे. म्हणजे टीआरपीच्या नावाखाली काही वेळेस फक्त टीआरपी साठी माध्यम आपली तत्व विसरतायत की काय, ही मोठे प्रश्न समोर येतात. विकास सर, आपल्याला काहीतरी मुद्दा मांडायचा होता. मला हा मुद्दा मांडायचा आहे राजश्री, की जसं मॅडमने सांगितलं की सीमेवरती तणाव होतो किंवा विशाल सरांनी सांगितलेले मुद्दे, याला धरूनच मला आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे. आकाश सरांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला होता की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती बंधनं आणली जात आहेत का, किंवा माध्यम स्वातंत्र्याचा आवाज दाबला जात आहे का, असंही ओरड केली जाते. पण माझं याचं उलट म्हणणं झालेलं आहे की खऱ्या अर्थानं जर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बंधनं आणायचा जो काही सरकार प्रस्ताव करेल ना, तर ह्याला माध्यमच जबाबदार आहेत. कारण आपल्याला अमर्याद स्वातंत्र्य मिळाल्यागत आपण जर कुणावरतीही कशाही पद्धतीने वार्तांकन करत राहिलो तर मला वाटतं ते योग्य नाही. की एखादा कुठला तरी टीव्ही अँकर आपल्या महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्याला होय असं म्हणून जे बोललं जातं, तर हे मला वाटतं की एकेरी भाषातलं हे जे पत्रकाराचं वार्तांकन आहे, ही पत्रकारितेचा एथिक्स नाही तर ती दलाली आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि अशा लोकांमुळे खऱ्या अर्थानं माध्यमांचा आवाज दाबला जाणार आहे का, हा मात्र प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतो. माझा दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की महाराष्ट्र हा एक सांस्कृतिक एकता जपणारा आणि देशाला दिशा देणारा, विचारवंत आणि अनेक समाज सुधारक घडवणारा हा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाचं की या माध्यमांकडनं दोन समाजामध्ये दुही निर्माण होणारं वार्तांकन होतं. यासारखं दुर्दैव काय की एखादा कुठला तरी समाज या ठिकाणी येतोय, त्या समाजामुळं महाराष्ट्रामध्ये कोरोना कसा पसरलेला आहे, किंवा रेल्वे स्टेशनवरती जी काही गर्दी झालेली होती तर एक समाजच कसा गर्दी करतो, असं जे काही वार्तांकन केलं आहे, ही दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारं किंवा त्या दोन समाजाची महाराष्ट्राची एकता आणि एकत्मता कथन करणारं हे वार्तांकन खरोखरच माध्यमांनी थोडी आपली भान राखली पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत. अगदी 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 बरोबर आहे. अमीन सर, तुम्हाला आवाज येतोय? अमीन सर, ठीक आहे, आपण याच्यानंतर विशाल यांच्याकडे जाऊयात की म्हणजे एकंदर आत्ताचं वार्तांकन जे आहे या दृष्टीने तुम्ही काय सांगाल की अजून याच्यात काय काय कमतरता आहे, किंवा कुठले कुठले नियम आज सगळीच माध्यमं जे आहेत, म्हणजे सगळीच म्हणजे जवळजवळ बहुतांशी माध्यमं जे आहेत ते फक्त टीआरपीच्या मागे जात आहेत. म्हणजे टीआरपी शिवाय कुठलंही, किंवा टीआरपी या गोष्टी तर महत्वाच्या असतातच, पण त्याबरोबर आपले इथिक्स जपणं, पत्रकारितेचे बेसिक नियम ज्या आहेत ते जपणं हेही महत्वाचं आहे. याविषयी काय सांगाल? कारण आपण पाहतो की ही जे वाहिन्या आहेत, नवीन प्रायव्हेट खाजगी वाहिन्यात, या येण्यापूर्वी फक्त दूरदर्शन अस्तित्वात होतं, जी की शासकीय वाहिनी आहे. आणि त्याचा जर आपण अभ्यास केला असेल, त्याला जर आपण नीट पाहिलं असेल, तर आपल्या एक लक्षात येतं की त्यांच्या अँकरचा टोन किंवा त्यांची बातमी देण्याची जी पद्धत आहे ती इथिक्सला धरून ट्रॅडिशनल पद्धतीने आहे. म्हणजे कुठलीही घटना असू देत, अतिरेकी हल्ला असू देत, बॉलिवूडची असू दे, राजकीय असू दे, सामाजिक असू दे, किंवा कुठली घटना असू दे, त्यांचा सूर जो असतो तो एका लेवलला प्रिफिक्स असतो. त्यात कुठेही चढ उतार नसतो किंवा मोठा बडेजावपणा त्याच्यात कुठल्याही प्रकारचा केला जात नाही. जी वस्तुस्थिती आहे, जी फॅक्ट आहे, ज्या दाखवायला पाहिजे त्याच त्या दाखवल्या जातात. जे की खाजगी माध्यमांमधून आपण जे म्हणतो की राईचा पर्वत करणं, हे कुठल्याही घटनेबाबतीत केलं जातं खाजगी माध्यमांमधून. त्यामुळे त्यांची विश्वासार्हता कमी होते. आज आपण पाहू शकतो की कित्येक वाहिन्या असतील, वृत्तपत्र असतील, यांचे प्रतिनिधी जे आहेत त्यांना राजीनामा देऊन आपलं स्वतंत्र प्लॅटफॉर्म निर्माण केलंय, जे की सोशल मीडिया किंवा नवमाध्यमांच्या माध्यमातून समोर आलं आहे. वर्डप्रेसच्या एका अहवालानुसार नुकत्याच आलेल्या
साधारण 1,00,000च्या आसपास नवीन वेबसाईट मागील 6 महिन्यात देशभरात आपल्या रजिस्टर झाल्या आहेत. यावरून आपण लक्षात घेऊ शकतो की माध्यमांच्या प्रतिनिधींची ही माध्यमांवर विश्वासार्हता नाहीये. त्यामुळे ते स्वतःचे माध्यम निर्माण करत आहेत आणि समाजाशी कनेक्ट होण्याचं काम ते करत आहेत. आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये माध्यमांचं विकेंद्रीकरण असेल किंवा सत्तेचं विकेंद्रीकरण असेल, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, जे या लोकांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी, म्हणजे आता याच विषयाला धरून मी आकाशकडे जाणार आहे. आकाश, आता इथे जो विषय निघाला की आज माध्यम जी आहेत ते माध्यम कुठेतरी एकच भूमिका घेऊन पुढे जात आहेत का, की असं हे जाणवतं का प्रकर्षाने की कुणाचा तरी वरदहस्त असल्यासारखं किंवा कुणाच्या तरी आधिपत्याखाली आज माध्यम काम करतात का विशिष्ट? ही भूमिका जाणून घेताना आपल्याला व्यावसायिक पत्रकारिता पुन्हा परत लक्षात घ्यावी लागेल. कारण आज आपण टीआरपीची जर आकडेवारी काढली तर आपल्याला अग्रस्थानी रिपब्लिक दिसेल. रिपब्लिक काय विषयांना घेऊन आज चर्चा करतोय आणि आपल्याला माहिती आहे की 50% शेअर्स विकायला निघले होते, लोक घ्यायला तयार होती. तर एका अंगाने कुठंतरी टीआरपीच्या दृष्टिकोनातून व्यावसायिक पत्रकारितेला फायदाच होतो. हा एक मुद्दा झाला. पण आपल्याला एक दुसरीकडे रवीश कुमार काही ग्रामीण पत्रकारिता करताना दिसतोय, शेतीशी निगडीत काही मुद्दे घेताना दिसतोय. पण ती सुद्धा जर टीआरपी आपण म्हटलं तर चांगलीच आहे. म्हणजे आपण विषय कोणते घ्यायचे. एक ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांची मुलाखत घेताना मला त्यांनी सांगितलं होतं की माध्यमांची केंद्रे ही मोदी, शहा किंवा गांधी हे न करता तुम्ही आम्ही असायला पाहिजे. खरं तर माध्यमांचा आवाज हा जनसामान्यांचा आवाज पाहिजे. मात्र हा जनसामान्यांचा आवाज आपल्याला दिसत नाही. आणि विशाल, आपण जर नीट जर बघितलं तर जी काही महत्वाचे जिल्हे आहेत, म्हणजे तू मुंबई घे, पुणे घे, औरंगाबाद घे आणि 1-2 वगळता इतर जिल्हे माध्यमांच्या काय म्हणतात वार्तांकनामध्ये आपल्याला जास्त दिसत नाही. सुपरफास्ट मध्ये दिसत आहेत, पण तिथं पण लोक आहेत, त्यांचे पण काही प्रॉब्लेम आहेत, हे कुठे आपल्याला दिसत नाही. म्हणजे शेताच्या बांधावर जाऊन चर्चा करता, पण ती कोणाची तुम्ही चर्चा करताय, हा महत्वाचा मुद्दा आहे. तर एकूणच आपण मीडियाच्या अंगाने जर विचार केला, जसं कुचेकर सरांनी एक मुद्दा मांडला होता की अर्णब सारखी जी काही माध्यम चालवणारी अँकर आहेत, संपादक आहेत किंवा सुदर्शन सारखी जी काही माध्यम आहेत, कुठंतरी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्यासाठी हे एक षडयंत्र आहे असं मला प्रकर्षाने आजही वाटतंय. अगदी, म्हणजे आता आपण याविषयी चर्चा करत असताना हेही फक्त म्हणजे आज प्रॉब्लेम्स का आहेत एवढंच डिस्कशन करून उपयोग नाही, तर याच्यातनं बाहेर पडण्यासाठी किंवा ही विस्कटलेली सगळी घडी जी आहे आपल्या माध्यमांनी परत जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी काय केलं पाहिजे याच्यावरही चर्चा होणं महत्वाचं आहे. विशाल, काय सांगशील या विषयावर, की म्हणजे आज ही विस्कटलेली घडी जी आहे ती परत रुळावर आणण्यासाठी, परत सुरळीत करण्यासाठी काय झालं पाहिजे? एक मिनिट फक्त थांबवतोय. भावना, आवाज येतोय तुम्हाला? भावना, आवाज? हो, येतोय. व्हिडिओ सुरू करा ना आपला. हो, येतोय. हा विशाल, बोला. माध्यमांची जी घडी विस्कटलेली आहे ती जर त्यांना रुळावर आणायची असेल, लोकांचा विश्वास संपादन जर करायचा असेल, तर त्यांनी मूलभूत प्रश्नांना हात घातला पाहिजे. समाजात असलेले समस्या, त्यांचे प्रॉब्लेम, लोकांना जे अडचणी आहेत, बेरोजगारी असेल, कृषी क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, यावर त्यांनी बोललं पाहिजे. त्या समस्यांना, त्या विषयांना प्राधान्य दिलं पाहिजे. आणि त्यानंतर यात माध्यमांप्रमाणेच थोडीसा जो भाग आहे तो लोकांचा देखील आहे. असं म्हटलं जातं की जे विकतंय तेच पिकतंय. म्हणजे लोकांना जे हवंय तेच माध्यम दाखवतात, जे लोक पाहणार ती माध्यम दाखवतात. मग यात माध्यमांची पूर्णपणे चूक आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. शेवटी त्यांचं आर्थिक गणित जे असतं ते यावरच चालतं. आपण पाहू शकतो की राज्यात आज अनेक वृत्तपत्र असतील, वृत्तवाहिन्या असतील, बंद पडल्या आहेत. मोठमोठे समूह आहेत, त्यांनी आपल्या विविध आवृत्त्या बंद केल्या आहेत. मग हे का होतं? तर आर्थिक गणित विस्कळीत होतं, त्यामुळे ह्या गोष्टी घडतात. त्यामुळे जे आपण जे म्हणतो की काही चॅनल, काही वृत्तपत्र ही एखाद्या पर्टिक्युलर पक्षाच्या राजकीय दावणीला किंवा उद्योगपतीच्या दावणीला बांधलेली आहेत, तर त्यामागे हे आर्थिक गणिताचं कारण असतं. जर लोकांनी हे माध्यमांना किंवा वृत्तपत्रांना या बाबतीत जर स्वातंत्र्य दिलं किंवा त्यांचं आर्थिक गणित जे आहे ते सुधारण्यासाठी जर प्रयत्न केले, तर नक्कीच आपली माध्यमं जी आहेत ते एक विश्वासार्ह भूमिका घेऊन परत लोकांचा विश्वास संपादन करतील असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. हाच विषय घेऊन मी भावनाकडे जातो. भावना, काय सांगाल की आज ही जी महाराष्ट्राची आर्थिक सामाजिक घडी जी विस्कटलेली आहे ही परत रुळावर आणण्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न झाले पाहिजेत?
माध्यमांचा विचार केला तर माध्यम जेवढे लोकांचे म्हणजे नाही का आपण म्हणतो जेवढं पर्सनल होतं तेवढं ते युनिव्हर्सल असतं. म्हणजे लोकांचे जेवढे म्हणजे तुम्हाला जो प्रश्न जाणवतो तो मलाही जाणवत असतो. लोकांना तेच तुम्ही प्रश्नांना जर आवाज उठवला तर लोकांना माध्यम आपली वाटतील की अरे हा नाही हे खरं आहे. सहसा तुम्ही नॉर्मली जरी बघितलं तरी लोक आता जे कोरोनाची ट्रीटमेंट घेत आहेत की त्याच्यातून जात आहेत ते सगळे काय म्हणतात आम्ही न्यूज चॅनल पाहणं टाळतो. हे अतिशोक्ती वगैरे नाहीये, मान्य आहे माध्यम जास्त करतायत पण माध्यमांनी ना थोडासा त्यांचा जो टोन आहे तो बदलायला हवं. थोडेसे बदल करायला हवे. पॉझिटिव्ह बातम्यांकडे पण आपण बघायला हवं. जागतिक घडामोडी जगातल्या दुसऱ्या माध्यमांचा पण आपण अभ्यास करायला हवा. तरी सध्या बीबीसीच्या पण आपल्या रिजनल लँग्वेजेस मध्ये बीबीसी आलेला आहे. ते पण बराचशा आवाज चांगली पत्रकारिता म्हणून आपल्याला त्यांच्याकडे बघता येऊ शकतं. शेतीविषयी वगैरे त्यांचे जे धोरण आहेत किंवा त्यांचे जे कार्यक्रम आहेत आपण त्यांना पाहू शकतो. आणि सध्या इतकं निगेटिव्ह वातावरण आहे तर त्याच्यात माध्यमांनी थोडंसं पॉझिटिव्हिटीचं प्रयत्न केला पाहिजे की लोकांना थोडं पॉझिटिव्ह वेने कसं नेता येईल किंवा त्यांना नवीन दिशा कशा सापडतील यासाठी माध्यमांनी प्रयत्न करायला हवे. अगदी बरोबर. कारण माध्यमांकडे सगळ्या गोष्टी आहेत. जोडले गेलेले आहेत. अमीन सर बराच वेळ म्हणजे चर्चा कदाचित आपण ऐकत असाल माहित नाही पण काय सांगाल एकंदर ही आर्थिक सामाजिक घडी विस्कटलेली आहे ते आज जे माध्यमांची विश्वासार्हता जी आहे याविषयी काय सांगाल आणि याच्यातनं बाहेर पडण्यासाठी काय केलं पाहिजे? अमीन सर आवाज येतोय? आवाज जात नाही. हाच प्रश्न घेऊन आपण कुचेकर सरांकडे जाऊयात. काय सांगाल सर? मला असं वाटतं की माध्यमांनी भूमिका घेत असताना आता जसं विशाल सरांनी सांगितलं की कशा पद्धतीचं पूर्वीचं वार्तांकन होतं आणि प्रायव्हेट वार्तांकन होतं, तर मला असं म्हणणं आहे की माध्यम आता एक इंडस्ट्री बनत चाललेली आहे आणि ह्या माध्यमाच्या इंडस्ट्रीमध्ये खऱ्या अर्थानं राजसत्तेनी जे काही धोरणं ठरवलेले असतात जनसामान्याच्या दृष्टिकोनातून कायदे नियम बनवलेले असतात आणि ज्या योजना तयार केलेल्या असतात लोकांसाठीच्या त्या योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते, त्या अंमलबजावणीच्या त्रुटी कुठं आहेत, या सगळ्या गोष्टीची त्रुटीवरती बोट ठेवणं हे माध्यमांचं सगळ्या अर्थानं खऱ्या अर्थानं वार्तांकन करण्याची गरज आहे. आणि हे तुम्ही आम्ही ह्या सगळ्या गोष्टीच्या छोट्या छोट्या आपण सगळे समूह आहोत, या समूहाने मिळून केलं पाहिजे तरच ते शक्य होणार आहे. अदरवाईज तुम्ही जसं म्हणताय की जो आता काही माध्यमाचा भाग आपापल्या विचारसरणीकडे झुकलेला आहे. आकाश सरांनी सांगितलं होतं की काही माध्यम आता डावे झालेले तर काही उजवे झालेले आहेत, निपक्ष माध्यम कुठलंच राहिलेलं नाही. तर माझं असं म्हणणं आहे की खऱ्या अर्थानं शासकीय धोरण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आता छोटे छोटे माध्यम करत आहेत यांनी ते केलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. खरंच आता आपण या चर्चेच्या शेवटाकडे जातोय. ते मी एक शेवटची प्रतिक्रिया घेतोय ते आकाशची. आकाश काय सांगाल की नेमकं काय घडणं अपेक्षित आहे? मला असं वाटतं की एकूणच हा विचार करताना माध्यम चालवण्यासाठी जे काही पैशांची गरज पडते तर माध्यमांची कमजोरी सुद्धा पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे साधारण तुम्हाला साप्ताहिक जरी सुरू करायचंय, साधारण तुम्हाला पोर्टल जरी सुरू करायचे तर काही रक्कम आपल्याला मोजावी लागते आणि जर ते आपल्याला कंटिन्यू सुरू करायचे तर मग तो बेसिक खर्च कोण देणार आहे? जाहिरातींचा आपण बघतोय की विशालने आता आकडेवारी दिली की या 6 महिन्यामध्ये किती हजार पोर्टल तयार झालेले आहेत. मग त्यामुळे आता लोकांना एक माध्यम नाही, लोकांना पर्याय म्हणून आता 4 माध्यम आहेत. मग अशामध्ये माध्यम कशी जगणार आहेत, माध्यम आपली कशी वाटचाल करणार आहेत हे महत्वाचं आहे. आता राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर माध्यमांबद्दल बोलताना मला असं वाटतं की पहिल्यांदा डावं आणि उजवं हे बंद केलं पाहिजे. आपण पाहतोय की काही जे प्रस्थापित मीडियातून काही संपादक जे बाजूला पडलेले आहेत, खरं तर त्यांचा एक फॉलोअर्स वर्ग मोठा आहे. कुठेतरी आता विशाल असेल, भावना असेल, मी असेल, आमचा अजूनही जो काही फॉलोअर्स वर्ग आहे तो मोजका आहे. म्हणजे आम्ही तेवढ्या लोकांपर्यंत अजूनपर्यंत पोहोचू शकत नाही. मात्र या संपादकांनी, या पत्रकारांनी आता त्यांचं जे फेसबुकवरती लिहितात, आता एकूण ऑनलाईन एज्युकेशनचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, कामगारांचा प्रश्न आहे, जे घरेलू कामगार आहेत त्यांचा प्रश्न आहे, याच्यावरती आपल्याला प्रस्थापित माध्यम बोलताना दिसत नाहीत. मात्र जे बाजूला पडलेले जे काही हे पत्रकार संपादक मंडळी आहेत त्यांनी मला असं वाटतं की त्यांचे फॉलोअर्स मोठे आहेत, फेसबुक असेल, इतर माध्यम असेल, तर त्यांनी त्या ठिकाणी बोललं गेलं पाहिजे. मात्र ते आता गोडबोलींची भाषा करताना आपल्याला दिसत आहेत.
मैत्रीण असं मैत्रीण तसं शेतकऱ्यावर बोलत नाहीत, कामगारांवरती बोलत नाहीत, विद्यार्थ्यांवर बोलत नाही. आपण बघितलं की अंतिम वर्षाचा तिढा आता सुप्रीम कोर्टाने जेव्हा निकाल दिला सुटला, मात्र ह्या परीक्षा कशा पद्धतीच्या असणार आहेत, एमसीक्यू पद्धतीने ह्या परीक्षा असणार आहेत, तर तिला 2 दिवस काही दिवस अगोदर विद्यार्थ्यांसमोर सुटतोय. तर विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरं कसं जायचंय हा एकूणच मुद्दा आहे. शेवटचा एक 30 सेकंद फक्त घेतो की आपण म्हणतोय की मानवी हक्क मानवी हक्क मानवी हक्क, शिक्षणाचा हक्क आहे, सुरक्षित जीवन जगण्याचा हक्क आहे, रोजगाराचा हक्क आहे, पण या हक्कांवरती आज आपण कोण बोलतोय? म्हणजे ना डावी पत्रकारिता बोलते ना उजवी पत्रकारिता बोलते, पण निष्पक्ष जे पत्रकार आहेत ते उदाहरणं कुठं आहेत आपल्याला? म्हणजे उदाहरणं कुणाची घ्यायची, हा मोठा प्रश्न उपस्थित आहे. अगदी बरोबर. आजच्या या चर्चेमध्ये खरं अनेक गोष्टी इथे उघड झाल्या की आज सरकार काही ठिकाणी कमी पडत आहे तर काही ठिकाणी चांगलं काम करते. विरोधक फक्त त्यांना टार्गेट करून कुठेतरी राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर जी आपली माध्यमं जी आहेत, माध्यमांची विश्वासार्हता जी कमी होत चालली, याच्या पाठीमागे फक्त माध्यमांचा दोष नाहीये, तर जनतेला जे आवडतं ते दाखवण्याचा ते प्रयत्न करतात. त्याचबरोबर आज कोणतंही माध्यम चालवत असताना आर्थिक गणित बघणंही महत्वाचं असतं, याचाही विचार त्यांना करावा लागतो. तर या सगळ्यातनं प्रत्येकाने विचार करून काय प्रदर्शित केलं पाहिजे, समाजाने सुद्धा काय घेतलं पाहिजे, हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आपण सर्वजण या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आपले विचार मांडले त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.